जय भीम नमोबुद्धाय। मी संदीप शिंदे, एम ए पाली भाषा प्रसारक व प्रचारक। आज आपल्या मोनेम शहरामध्ये आंबेडकर नगरमध्ये बौद्ध मंदिराची प्रतिष्ठापना झालेली आहे। तसेच भिक्खू संघ व श्रामणेर वर्गासाठी भोजनदान दिलेले आहे। त्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासंघ जिल्हाध्यक्ष हनुमंत जगताप साहेब आपल्यासोबत आहेत। त्याचबरोबर अविनाश बालशंकर सर जे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आहेत, ह्या दोघांकडून आपण श्रामणेर शिबिरबद्दल व 31 तारखेला जे धम्म परिषद होणार आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। नमो बुद्धाय, जय भीम। कुर्डवाडी या शहरामध्ये दिनांक 20/3/2025 पासून ते 30/3/2025 पर्यंत बौद्धाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं। याच्यामध्ये 18 साधकांनी प्रवेश घेतलेला असून प्रशिक्षित व्यवस्थितपणे अभ्यास करतायत। त्याचबरोबर 30 तारखेला धम्म परिषद जी आयोजित करण्यात आलेली आहे, त्या धम्म परिषदेमध्ये डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर सर, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आहेत, ते समता सैनिक दलाचे प्रमुख आहेत, त्यांच्याबरोबर खासदार चंद्रशेखर आझाद उर्फ रावण हे उपस्थित राहणार असून, त्याचप्रमाणे प्रबोधन करण्याच्या दृष्टिकोनातून मातंग समाजातून बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेले प्राध्यापक सुकुमार कांबळे यांचंही प्रबोधन ठेवलेलं असून, त्या ठिकाणी बनते धम्मबोधी, बनते काश्यप, बनते सुमेध नागसेन आणि बनते सारीपुत्त हे प्रत्यक्षात त्या धम्म परिषदेमध्ये सहभाग घेणार असून, त्याचा आपण कुर्डवाडी, त्याचप्रमाणे माढा तालुका, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील बौद्ध उपासकांनी त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा। सदर धम्म परिषदेमध्ये ऐतिहासिक अशी धम्म परिषद होण्याच्या दृष्टिकोनातून 4000 लोकांना भोजनाची सोय करण्यात आलेली आहे। 2000 धम्मदीक्षा घेणार असून त्यांना भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्यांना प्रमाणपत्र जे सर्टिफिकेट दिली जाणार असून, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून असलेली वंदना सूत्रपठांची 2000 पुस्तकाचेही मोफत वितरण केले जाणार आहे। त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि धम्म परिषद यशस्वी करण्यात सहकार्य करावं, हीच मी आग्रहाची आपणा सर्वांना विनंती करतो। जय भीम, नमो बुद्धाय।